Hello everyone, welcome to my channel, your channel, our channel, that is all in one corner. So, if you are new to this channel and have not subscribed yet, please make sure to subscribe and hit the bell icon. So, without wasting time, we will start today's session. So, in the today's session, we will discuss about TCS off campus for year of passing 2020 and 2021 phase second. So, in the today's session, the topic is TCS ऑफ कॅम्पस. सो आजच्या व्हिडिओमध्ये जे 2020 आणि 2021चे पासआउट स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी जी TCS ऑफ कॅम्पस ड्राईव्ह बॅच आहे त्याची फेज 2 ती आपण डिस्कस करणार आहोत. तर येस, तुम्ही नीट ऐकलेलं आहेत की 2020 आणि 2021साठी एक अतिशय गुड न्यूज, ग्रेट न्यूज आहे की TCS ऑफ कॅम्पस पुन्हा त्यांना हायर करत आहेत. तर त्यांच्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. So great opportunities do come knocking twice for a great talent. So if you are a year of past student, that is from 2020 and 2021, please you should take part in this TCS off campus. So we will discuss. So registration date is 15th November 2021. तर याची लास्ट डेट म्हणजे तुम्ही 15 नोव्हेंबर 2021पर्यंत या TCS ऑफ कॅम्पससाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. टेस्ट शेड्यूल, तर याचे टेस्ट शेड्यूल अजून दिलेले नाही, टू बी अनाऊन्सून. इंटरव्ह्यू डेटसुद्धा दिलेली नाही. तर याचे रजिस्ट्रेशन तुम्ही 15 नोव्हेंबरपर्यंत करू शकतात. रजिस्ट्रेशन ओपन आहे. तर if you are interested to registration here, so you have to just click on the registration open. So after that there is a next step portal window will be open. सो रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या पोर्टलमध्येच जावं लागेल, जिथं तुमची लॉगिन ID आणि पासवर्ड तुम्हाला टाकावा लागेल. वेलकम अबाउट TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल. सो नेक्स्ट स्टेप पोर्टल तिथं तुम्हाला लॉग इन करावं लागेल. तर लॉग इन केल्यानंतर तुम्ही तिथे तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. सो आपण फक्त याची माहिती बघणार आहोत. सो अबाउट फेज 2 TCS ऑफ कॅम्पस हायरिंग फॉर इयर ऑफ पासिंग 2020 and 2021. We receive an overwhelming response from all of you during the TCS off campus drive September 2021. To harness the abundance of talent and ensure no great potential misses out on the opportunity to build a greater future with us, we present you phase 2 of TCS off campus hiring for engineering graduates from the year of passing 2020 and 2021. So बघा इथे दिलेला आहे फेज 2 TCS ऑफ कॅम्पस हायरिंग फॉर द इयर 2020 अँड 2021. तर 2020 आणि 2021मध्ये पासआउट जे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी ही ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. सो इथे तुम्हाला माहिती दिलेली आहे. कॅन्डिडेट्स हू परफॉर्म एक्सेप्शनली इन दिस TCS ऑफ कॅम्पस हायरिंग स्टँड अ चान्स टू बिकम इलिजिबल फॉर द ॲडव्हान्स ऑफर अपॉर्च्युनिटी ऑफ TCS डिजिटल. सो तुमच्यासाठी ही अजून एक महत्त्वाची न्यूज आहे की जर तुम्ही या TCS ऑफ कॅम्पस हायरिंगमध्ये जर तुम्ही चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्ही ॲडव्हान्स ऑफर अपॉर्च्युनिटी जे TCS डिजिटल असतात त्याच्यासाठी तुम्ही इलिजिबल व्हा. सो इलिजिबल स्ट्रीम्स इथे दिलेले आहेत. बघा BE, BTech, ME, MTech, MCE, MSc from the year of passing 2020 and 2021. So eligible criteria for the students is they should BE or BTech, ME or MTech or MCA or MSc from the year of passing 2020 and 2021. So here for more details on eligibility criteria काइंडली रेफर द टेस्ट इलिजिबिलिटी सेक्शन बिलो. सर जर तुम्हाला अजून यात माहिती हवी असेल तर खाली जो टेक्स्ट इलिजिबिलिटी सेक्शन आहे त्यात तुम्ही अजून माहिती बघू शकतात. सो नोट फेज 2 ऑफ द TCS ऑफ कॅम्पस टेस्ट इट शेड्यूल कमेन सून अँड विल बी कंडक्टेड इन बॅच टू इन्व्हाइट इमिजिएट जॉईनर्स. तर हे लवकरात लवकर तुम्हाला त्याच्या डेट्स आहेत त्या कळवण्यात येतील. जर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं तर तुम्हाला जो तुम्ही ईमेल ID दिलेला आहे त्यावर तुम्हाला टेस्ट डिटेल्स सर्व माहिती त्यात देण्यात येते. सो तुम्हाला जसे पॉसिबल होईल तसे तुम्ही यावर रजिस्ट्रेशन करू शकतात. सो ॲप्लिकेशन प्रोसेस फॉर TCS ऑफ कॅम्पस हायरिंग फॉर इयर ऑफ पासिंग 2020 अँड 2021. तर ॲप्लिकेशन प्रोसेस म्हणजे तुम्ही यासाठी काय काय ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ती इथे दिलेले आहे स्टेप आहे. सो स्टेप 1 इज लॉग इन टू दी TCS नेक्स्ट स्टेप पोर्टल. सो तुम्हाला TCS नेक्स्ट स्टेप
पोर्टलमध्ये तुम्हाला लॉग इन करावं लागेल. त्यानंतर स्टेप 2 आहे रजिस्टर अँड अप्लाय फॉर द TCS ऑफ कॅम्पस हायरिंग प्रोसेस. देन सिनेरिओ, इफ यू आर रजिस्टर्ड युजर काइंडली लॉग इन अँड प्रोसीड टू कम्प्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म. अपॉन सबमिशन काइंडली क्लिक ऑन अप्लाय फॉर ड्राईव्ह. जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर्ड युजर असाल तर तुम्हाला फक्त लॉग इन करून जे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि त्यानंतर अप्लाय फॉर ड्राईव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही नवीन युजर असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून त्यात तुम्हाला IT कॅटेगरी चूज करायची आहे. त्यानंतर ज्या तुमच्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स फिलअप केल्यानंतर तुम्हाला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो सबमिट करायचा आहे आणि ॲप्लिकेशन फॉर ड्राईव्हवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टेप 3मध्ये तुम्हाला तुमचा जो स्टेटस आहे तो स्टेटस तुमचा कन्फर्म आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्हाला ट्रॅक युअर ॲप्लिकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर जो तुमचा स्टेटस आहे तो तुमचा अप्लाइड फॉर ड्राईव्ह असा स्टेटस असावा. जेणेकरून जर तुमचा स्टेटस अप्लाइड फॉर ड्राईव्ह आहे याचं मीनिंग तुमचं जे ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ती सक्सेसफुली डन झालेली आहे. तर ही सर्व आहे ॲप्लिकेशन प्रोसेस फॉर TCS ऑफ कॅम्पस हायरिंग. त्यानंतर तुम्हाला मोर डिटेल्ससाठी टेस्ट पॅटर्न बघा, इथं टेस्ट पॅटर्न दिलेला आहे. आपण इथं बघूया टेस्ट पॅटर्न. सो टेस्ट पॅटर्न फॉर TCS ऑफ कॅम्पस हायरिंग फॉर इयर ऑफ पासिंग हिअर इज गिवन. पार्ट A 1, 2, 3. देअर आर 3 पार्ट्स. कॉग्निटिव्ह स्किल्स. So here is a 2 parts in your paper. There are 2 parts, part A and part B. So part A is a cognitive skills and part B is a programming. In a cognitive skills there are 3 groups, that is numerical ability, verbal ability and reasoning ability. So time allotted for the cognitive skills are 120 minutes, that is 2 hours, and for a programming part there is a 15 minutes. So total test duration is of 135 minutes. In a cognitive skill parts, numerical ability allotted for 40 minutes, verbal ability allotted 30 minutes and reasoning ability allotted 50 minutes. So in this way there are groups. So while practicing you should remember this time allocation. And part B programming, there is a 15 minutes. So here is total duration is 135 minutes. So this is your test pattern. After that your test eligibility. So eligibility criteria here is given. So first is 1% minimum aggregate all subject in all semester marks of 60% or 6 CGPA in each of class 10th, class 12th, diploma if applicable, graduation and post graduation examination is required. So percentage, so minimum aggregate means प्रत्येक तुमचे जे 10वी 12वी आहे किंवा डिप्लोमा असेल त्यामध्ये तुम्हाला मिनिमम म्हणजे कमीत कमी 60% असणे आवश्यक आहे. त्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन, स्टुडंट शुड हॅव कम्प्लिटेड देअर एज्युकेशन इन द स्टिप्युलेटेड कोर्स ड्युरेशन, दॅट इज नो एक्सटेंडेड एज्युकेशन. सो हायेस्ट क्वालिफिकेशन म्हणजे इथे कसं आहे, जर तुमचा 4 वर्षाची BE डिग्री आहे तर तुम्ही ते 4 वर्षात कंप्लीट करणे आवश्यक आहे. त्यानंतर बॅकलॉग्स और एरियर्स और एटिकेट, स्टुडंट शुड नॉट हॅव एनी पेंडिंग बॅकलॉग्स. जर तुम्ही आता पास आउट स्टुडंट्स आहात 2020 आणि 2021चे तर तुमच्या बॅकलॉग्स वगैरे एटिकेटी नसायला पाहिजे. त्यानंतर गॅप और ब्रेक इन एज्युकेशन, इट इज मॅन्डेटरी टू डिक्लेअर गॅप्स इन एज्युकेशन इफ एनी. जर तुमचा काही गॅप असेल एज्युकेशनमध्ये तर तुम्ही मेन्शन करणे आवश्यक आहे. ओव्हरऑल अकॅडमिक गॅप शुड नॉट एक्सिड 24 months अंटिल हायेस्ट क्वालिफिकेशन. रिलिव्हंट डॉक्युमेंट प्रूफ ॲज ॲप्लिकेबल विल बी चेक फॉर गॅप्स इन एज्युकेशन. जर तुमचा गॅप आहे आणि ते तुम्ही मेन्शन केलं आणि त्यासाठी जर तुम्ही डॉक्युमेंट प्रूफ दिलेलं असेल तर ते तुमचं चेक केलेलं जाईल. आणि तुमचं गॅप शुड नॉट बी एक्सिड 24 months म्हणजे तुमच्या 2 वर्षापेक्षा जास्त गॅप नको. त्यानंतर कोर्स टाईप्स, ओनली फुल टाईम कोर्सेस विल बी कन्सिडर्ड, पार्ट टाईम करस्पॉन्डन्स कोर्सेस विल नॉट बी कन्सिडर्ड. म्हणजे जे ज्यांची पूर्ण 4 वर्ष डिग्री आहे किंवा 3 वर्ष डिग्री त्यांनाच इथे इलिजिबल धरलं जाईल. स्टुडंट्स हू हॅव कम्प्लिटेड देअर सेकंडरी अँड और सिनियर सेकंडरी कोर्स फ्रॉम NIOS, दॅट इज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, आर ऑल्सो इलिजिबल टू अप्लाय इफ अदर कोर्सेस आर फुल टाईम. बघा इथे दिलेलं आहे की जर तुम्ही तुमची 10वी 12वी जर ओपन स्कूलिंगमधून केलेली असेल तर तुम्ही इलिजिबल आहे, परंतु तुमचे जे बाकीचे कोर्सेस आहे म्हणजे डिग्री बॅचलर डिग्री ती तुमची फुल टाईम असावी. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स आहे, स्टुडंट्स विथ प्रायर वर्क एक्सपिरियन्स अप टू 2 years आर इलिजिबल टू अप्लाय फॉर द TCS ऑफ कॅम्पस हायरिंग प्रोसेस. म्हणजे इथे वर्क एक्सपिरियन्स दिलेला आहे की जर तुम्हाला 2 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात. तर त्यानंतर आहात एज, स्टुडंट शुड बी ऑफ
18 to 28 years of age to participate in this TCS ऑफ कॅम्पस हायरिंग प्रोसेस. म्हणजे तुमची इथे एज लिमिटसुद्धा दिलेली आहे. तुमचं वय 18 वर्षे पूर्ण आणि 28 वर्षे कंप्लीट असे असणे आवश्यक आहे. म्हणजे 18 ते 28 वर्षापर्यंतच तुम्ही यात अप्लाय करू शकतात. कोर्सेस अँड डिसिप्लिन. स्टुडंट्स फ्रॉम BE, BTech, ME, MTech, MCA, MSc फ्रॉम एनी स्पेशलायझेशन ऑफर बाय रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर कॉलेज आर इलिजिबल. तर इथं तुम्हाला कोर्सेस आणि डिसिप्लिन दिलेले आहेत की तुम्हाला असं स्पेशलायझेशन दिलेलं नाहीत की तुमची ब्रांच कम्प्युटर सायन्सच असावी. जर तुम्ही कोणत्याही ब्रांचमध्ये असाल, मेकॅनिकल, सिव्हिल, ENTC, anyone, so you can apply. So here is the eligibility criteria. Then after this, frequently asked question and their important notes. So here are the important notes given below. You must have all your original academics documents readily. मार्कशीट वगैरे तुम्ही तुमचं जे रेडी करून ठेवा. त्यानंतर टेस्ट मोड विल बी रिमोट ओनली. त्यानंतर TCS डज नॉट सेंड जॉब ऑफर्स लेटर. हे जे बेसिक इम्पॉर्टंट नोट्स आहे ते इथे दिलेले आहेत, ते तुम्ही नीट रीड करू शकतात. सो इन दिस वे हे आपण डिस्कस केलेलं आहे TCS ऑफ कॅम्पस फॉर इयर ऑफ पासिंग 2020 अँड 2021. सो स्टुडंट्स, ही तुमच्यासाठी ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असेल तर तुम्ही 15 नोव्हेंबरपर्यंत रजिस्ट्रेशन करू शकतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज and you are new to this channel, please subscribe my channel and make sure to hit the bell icon. Thank you.